गजानन घाटगे आणि इतर शेतकऱ्यांनी असं म्हटलंय की आमची जमीन आम्हाला परत द्या। त्यांनी सरकारलाही सांगितलंय, त्यांनी तुम्हालाही विनंती केली आहे। तुमचं यावर काय म्हणणं आहे? हे शेतकरी जमीन परत मागतायत, हे शेतकरी आजही तिथे कसतायत, तुम्ही त्यांच्याशी कसला कोणता व्यवहार करणार आहात? पहिली गोष्ट, ही जमीन माझी नाही, माझ्या मालकीची नाही आणि माझ्या नावावर झालेली नाही। ही जमीन महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आहे आणि सध्या ही 7/12 वर मगाशी दाखवतो तुम्हाला। 7/12 कुठे आहे? हा याचा 7/12 आहे। जरा निखिलजी तुम्ही जरा तुमच्या लोकांना पाठवा नागपूरला। हा 7/12 आहे। ही महाराष्ट्र सरकारच्या मालकीची जमीन आहे, मी त्यांना कशी देऊ शकतो? आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सध्या देता येत नाही। सरकारने कायदा दुरुस्त करावा, तो कायदा दुरुस्त करायला मी मदत करेन, आमची पक्ष मदत करेन आणि त्या जमिनी शेतकऱ्यांना वापस जरूर कराव्यात, त्याला माझा विरोध नाही, माझं त्याला पूर्ण समर्थन आहे। सध्या फक्त भाडेपट्टीवर ही जमीन मिळाली, मी ती पडीत होती, तिथे बाबळीचे झाडं होते, तिथे कुठल्याही प्रकारचं उत्पन्न घेतलं जातं। कोपऱ्यावर फक्त गाडगेची जमीन होती, त्याच्याच ताब्यात आहे, त्याचे पराठी आणि तुरते लावले, ती जमीन मी ताब्यात घेतलेली नाही। आणि दुसरे जे व्यक्ती आहेत ज्यांचं नाव आहे भगत, त्यांची जमीन मला मिळालेली नाही आहे। जर सरकार या प्रकारे कायदा करेल आणि त्या जमिनी वापस करेल तर माझं मत आहे की असा कायदा करून त्यांना जमिनी वापस केल्या पाहिजे आणि त्याचं मी समर्थन करीन, मला याची काही अडचण वाटत नाही। नितीनजी, या शेतकऱ्यांची अशी तक्रार आहे की तुमच्या कारखान्यामुळे प्रदूषण होतंय, फ्लाय ॲश जी आहे ती सगळीकडे पसरते, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? पहिली गोष्ट अशी की तिथे फ्लाय ॲश पासून विटा बनतात आणि फ्लाय ॲशमध्ये पोटॅश आहे, त्यामुळे ती जी पोटॅश असणारी फ्लाय ॲश आहे तिच्यावर महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कोराडीमध्ये अनेक ठिकाणी प्रयोग झाले आहेत आणि ती फ्लाय ॲश जमिनीत टाकली तर पोटॅश मिळतं आणि त्यामुळे काही ठिकाणी ती जमिनीत टाकलेली आहे। कुठल्याही प्रकारे आता फ्लाय ॲश सगळी सिमेंट कंपनीवाले दाढीला हात लावून विकत घेतात, सगळी फ्लाय ॲश कुठेही थांबत नाही, ही कोणाला मिळावी याकरता सध्या भांडण सुरू आहे। त्यामुळे फ्लाय ॲश फैलवण्याचाही प्रश्न उद्भवत नाही, देण्याचाही प्रश्न उद्भवत नाही। आमच्या कारखान्यात तुम्ही पुन्हा एकदा पाहायला या, नाहीतर ते आशिष जाधव बरोबर या आणि तुम्ही डोळे उघडे ठेवून बघा, कुठे फ्लाय ॲश तुम्हाला दिसली तर मला जरूर सांगा, अशी कुठल्याही प्रकारची स्थिती इथे नाही आहे। अरविंद केजरीवाल यांनी तुमच्यावर हा आरोप केलेला आहे की तुम्ही प्रथम बिझनेसमन आहात, व्यापारी आहात, उद्योगपती आहात आणि नंतर राजकारणी आहात। याचा अर्थ असा होतो की तुम्ही स्वतःच्या उद्योगासाठी राजकारणाचा उपयोग करून घेतलाय। त्यांचा असाही आरोप आहे की अजित पवार यांच्याशी तुमचे चांगले संबंध असल्यामुळे आणि तुम्ही त्यावेळेला विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते असल्यामुळे ही जमीन तुम्हाला 4 दिवसात ही प्रक्रिया अजित पवारांनी पुढे ढकलली, जे सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत घडत नाही। कायदे तुमच्या सोयीनुसार बदलण्यात आले, कायदे तुमच्या सोयीनुसार बसवण्यात आले चौकटीत, असंही त्यांनी म्हटलंय। तुमचं काय उत्तर आहे? पहिली गोष्ट, अजित पवारांना मी जेव्हा पत्र दिलं तेव्हा त्यांनी लिहिलं की सिंचन कॉर्पोरेशनच्या मीटिंगमध्ये हा प्रस्ताव चर्चेला घ्या। ते पत्र केजरीवाल सगळीकडे दाखवतात। मंत्र्यांनी जर एखादा प्रस्ताव मीटिंगमध्ये चर्चेला घ्या असं लिहिलं म्हणजे 4 दिवसात मला दिलेली नाही, ही जमीन 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर मला मिळालेली आहे। आणि मला असं आहे निखिलजी, माझे राजदीप सरदेसाई मित्र आहेत, विजय दरडाई अतिशय जवळचे मित्र आहेत, तुम्ही पण मित्र आहात, अजित पवार पण मित्र आहेत आणि विलासराव देशमुख पण माझे मित्र होते, सगळेच मित्र। आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकाचे राजनीतिक विरोधी आहोत, दुश्मन नाही आहोत। त्यामुळे अजित पवारांशी माझा डायरेक्टली इनडायरेक्टली कुठलाही संबंध नाही, परंतु अजित पवार हे मंत्री आहेत, त्यांची माझी मैत्री आहे, मी कधी नाकारणार नाही आणि हीच मैत्री महाराष्ट्रातल्या अनेक काँग्रेसच्या मंत्र्यांशी आहे। नारायण राणेंचे माझे संबंध, ते विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनी मिळून मी काम केलं आहे। आजही मुंबईला गेलो की त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीशी त्यांच्या परिवाराशी मी परिवारासारखा म्हणून जातो, भेटतो आणि बोलतो। असे संबंध ठेवणं काही गैर नाही आहे, पण अजित पवारांनी कोणतं मला काम दिलं, कोणतं त्यांनी माझ्यावर उपकार केले आणि 1 वर्ष त्यांच्या डिपार्टमेंटला फाईल फिरून मग त्याच्यावर ते मंजूर झाल्यावर कायदेशीर ओपिनियन ॲडव्होकेटचं घेतल्यानंतर सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केल्यानंतर मला मिळाली। काल त्या बाई तुमच्या सांगा खाजगी कंपनीला मिळाली, खाजगी व्यक्तीला मिळाली। मला एक सांगा, पूर्ती समृद्धी सिंचन योजना ही चॅरिटेबल संस्था आहे आणि तुम्हाला माहिती नाही त्या केजरीवालांना हे की 1997 साली सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की पिल्ले वर्सेस केरळ सरकार, त्याच्यावर महाराष्ट्र सरकारने एक GR काढलेला आहे की कुठलीही जमीन एकदा शेतकऱ्यांची घेतल्यावर त्याला ती वापस करता येत नाही आणि त्यांनी म्हटलं तरी करता येत नाही, म्हणून याला 11-11 महिन्यावर काही लोकांना ते देतात आणि या ठिकाणी ही जमीन जी आहे ही कुठलीही मला मिळालेली नाही, माझ्या परिवाराला मिळालेली नाही। माझ्याकरता भावना आहे की सामाजिक दायित्वाच्या भावनेतून मी काम करतो, याचा मला फायदा मिळाला आहे आणि तुमच्यामुळेच मला प्रेरणा मिळाली लोकसभा निवडणूक लढवायची, मी तुमचा आभारी आहे
आणि मी लोकसभा निवडणूक पण लढवणार आहे आणि या कामामुळे मला निश्चितपणे विजय व्हायला मदत होईल हे मी नाकारत नाही आणि त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही.